आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। श्री शिव स्मारक समिति मोहाड़ी धुले की ओर से धुले जिला मराठी पत्रकार संघ में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस परिषद में छत्रपति शिवाजी महाराज का अश्वारूढ़ पुतला स्थापना व शिव जयंती कार्यक्रम व मिरवणूक के बारे में पूरी मालूमात समिति के पदाधिकारियों ने दी। संपूर्ण जनतेस द्यावी असं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून त्या निमित्तानं आमच्या वतीनं आपला आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो। पत्रकारांना माहिती आहे की जवळपास मोहाडी गावामध्ये 35-40 वर्षापासून एका विशिष्ट कुटुंबाची सत्ता होती, पण 2019 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून प्रभाग 18 मध्ये 4ही नगरसेवक श्री राजेभाऊ पवार असतील, श्री प्रवीण अग्रवाल, श्री देवरेताई व श्री दगडू बहादूर असे 4 नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून आले। निवडून आल्यानंतर आमच्या समोर प्राथमिक गरजा या महत्त्वाच्या होत्या, जसे रस्ता असेल, लाईट, पाणी, या मूलभूत गरजा नागरिकांसाठी कशा देता येईल या सर्वस्वी विचार आमच्या सर्व नगरसेवकांनी विचार करून राजेभाऊंच्या नेतृत्वामध्ये त्याचा आराखडा आम्ही तयार केला। ते करण्याबरोबरच मोहाडीमध्ये यापूर्वी एक एकता समिती स्थापन होती, जे सांस्कृतिक कार्यक्रम व ऐतिहासिक कार्यक्रम करण्यासाठी समितीची गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीमार्फत पूर्वी एक छत्रपतींचा पुतळा मोहाडी पुण्यात व्हावा असं सर्व मोहाडी नगरांची एक इच्छा होती, तरुणांची इच्छा होती। पण राजकीय इच्छापोटी व त्यांच्या ईर्ष्यापोटी त्यांनी कुठल्याही ते छत्रपतींचं स्मारक किंवा एक साधी समिती सुद्धा ते मागील 30-35 वर्षामध्ये गठीत करू शकले नाही। म्हणून देवदाळ माहीत नाही की आमच्या तरुणांच्या हातून ती गोष्ट व्हायची असेल, म्हणून आम्हाला मोहाडीकरांनी विश्वास देऊन आम्हाला 2019 साली निवडून दिलं। त्यानंतर 2020 साली आम्ही सर्व लोकांची चर्चा करून, मोहाडीकरांची चर्चा करून एक समिती स्थापन केली की शिवस्मारक हे मोहाडीमध्ये झालं पाहिजे आणि राजशिव शिवस्मारक समिती याची ती समिती गठीत करण्यात आली। समितीमार्फत राज्य शासनाच्या ज्या 21 परवानग्या असतात, विविध विभागाच्या मंत्रालय स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, त्या महानगरपालिकेच्या असतील, अशा विविध वेगवेगळ्या विभागांच्या जवळपास 21 परवानग्या या 2021 साली माननीय कलेक्टर संजयजी यादव यांच्या मार्फत ती आम्हाला अंतिम परवानगी मिळाली। त्यानंतर आम्ही पुतळा लोकवर्गणीतून घ्यायचा असतो, शासनाच्या नियमानुसार तो पुतळा आम्ही जवळपास 30 लाख रुपये किमतीचा 1500 किलो वजनाचा ब्रांज धातूचा पुतळा आपले धुळ्याचे नामांकित शिल्पकार सरमत पाटील गोंदूर यांच्याकडे आम्ही तो पुतळा बनवण्यास दिला। आणि जवळपास 2023 साली महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 40 लाख रुपये माननीय माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे, आताचे आमदार माननीय अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने विविध परवानग्यासाठी पण आम्हाला मदत मिळाली। 40 लाख रुपयाचा निधी महानगरपालिकेच्या मन्नावा फंडामधून मंजूर झाला आणि 2023 साली 2/6/2023 साली डॉक्टर सुभाषजी भामरे माजी मंत्री यांच्या हस्ते व जयकुमार भाऊ रावल माजी मंत्री या दोघांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं भूमिपूजन सुद्धा झालं। पण भूमिपूजनाच्या वेळेस आमच्या मोहाडीतील ज्येष्ठ नेते आदरणीय विनय बापूजी शिंदे यांनी 19/12/2022 रोजी एक नोटीस ॲडव्होकेट कुंदन पवार यांच्या मार्फत महापालिका आयुक्त व माननीय धुळे कलेक्टर यांना एक नोटीस पाठवली की सदर जागेवर पिंपादेवी शाळा ही आम्हाला देण्यात आली होती, त्या निमित्तानं पुतळा इथे आपण भूमिपूजन करू नये असं कोर्टात पण त्यांनी दावा दाखल केलेला आहे 2 वर्षापूर्वी। आणि
रेमो नंबर 2021 हा त्यांनी दाखल केला आहे धुळे कोर्टामध्ये आणि त्या न्यायालयाचा आधार घेऊन त्यांनी अवमानाची नोटीस धुळे महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांना पाठवली। त्यानंतर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की तेवीस जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे मान्यवरांच्या हस्ते हे भूमिपूजन आपण करू शकत नाही। समोरच्या तक्रारदाराने आम्हाला नोटीस पाठवली की हे भूमिपूजन हे गैरकायदेशीर आहे, कोर्टाचा अपमान होणार आहे, तर आपण भूमिपूजन करू नका। मग आम्ही आमच्या वकिलांशी बोलून त्यामध्ये असा कुठलाही मनाई हुकूम नव्हता, पण त्यांनी खोटी नोटीस तिथे पाठवली होती। वकिलांना घेऊन महानगरपालिकेचे वकील ॲडव्होकेट एबी शाह यांच्याकडे आम्ही चर्चा केली, कोर्टामध्ये सर्व पेपर दाखवले आणि त्यांनी कबूल केले की या सदर बांधकामास उद्घाटनास कुठलाही स्टे नाहीये, तरी आपण भूमिपूजन हे धुमधडाक्यात करा। आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे। 18 फेब्रुवारी 2025 रोजी त्याचं नियोजन असं आहे की गोंदूर इथून जवळपास 400 ते 500 तरुण मित्र मोहाडीमधून गोंदूर येथे महाराजांचे स्वागत करण्यासाठी पुतळा घेण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत। तिथून गोंदूर इथून एकविरादेवी चौकून प्रमुख 11 रोडने तो मोहाडी पुनर्गामध्ये अग्रेसन चौक, चाईबाग क्रॉस अशा या रूटने आम्ही तो पुतळा मोहाडीमध्ये 18 तारखेला दुपारपर्यंत नेणार आहोत। तसेच सायंकाळी 4 वाजेनंतर रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण मोहाडी गावामधील प्रमुख चौकात, प्रमुख कॉलनीमधून, प्रमुख रस्त्याने सर्व महाराजांचं त्याची मिरवणूक काढून गावामध्ये आम्ही साधारणतः 19 तारखेला सकाळी पुतळा चौकावर स्थानापन्न करणार आहोत। पुतळा 19 तारखेला स्थानापन्न केल्यानंतर सायंकाळी 19 फेब्रुवारी असल्याकडे शिवजयंती असल्या कारणानं शिवजयंती उत्सव हा त्याच मूर्तीवर आम्ही वाजत गाजत जल्लोषामध्ये सर्व मोहाडीकरांच्या साक्षीने आम्ही ते करणार आहोत। राहिलं विकासाचं भूमिपूजन उद्घाटनाचं काम, तर राहिलेल्या चबुतराचे जवळपास काही कामं आमचे अपूर्ण आहेत। त्यामध्ये लाईट व्यवस्था असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचं हार टाकण्यासाठी जिन्याची व्यवस्था असेल, जवळपास 100 फुटा उंचीचा एक भगवा ध्वज करण्याचा समितीचा मानस आहे आणि जवळपास त्याचं चबुतऱ्याला फरशी लावणं असेल आणि दुसरा एक विषय की 3 करोड रुपयाचं सुशोभीकरणाचं कामाची फाईल आमची नगर विकासाकडे विकास विभाग मंत्रालय तिथे पडलेली आहे। साधारणतः 2-3 महिन्यामध्ये फाईल मंजूर होईल आणि संपूर्ण काम पूर्ण आल्यानंतर आमचा समितीचा मानस आहे की आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सदर कामास उद्घाटन प्रसंगी आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्या हस्ते भविष्यामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे। आता तुर्तास फक्त 2 कार्यक्रम आम्ही 18-19 तारखेला घेणार आहोत। महाराजांचं मोहाडीमध्ये आगमन करणे आणि 21 तारखेला त्यावर शिवजयंती करणे